चला तर आज बटाट्याचे वेफर्स बनवूया। त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत 2.5 किलो बटाटे आणि त्याच्यावरचे असे साल काढून घ्यायचे। साल काढल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घेऊन बटाट्याचे स्लाइस करून घ्यायचे। तर तुम्हाला जर मोठ्या स्लाइस काढायचे असतील तर तुम्ही आडवा बटाटा पकडा, नाही तर तुम्ही उभा बटाटा पकडून सुद्धा स्लाइस काढू शकता। तर आणि हे आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। आता ही प्रोसेस आपल्याला आदल्या दिवशी रात्री करायची, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला लोड येत नाही। आता मी स्वच्छ पाणी घेऊन त्याच्यामध्ये तुरटीचा खडा टाकून ठेवणार आहे आणि थोडंसं लिंबूसुद्धा पिळणार आहे। लिंबू ऑप्शनल आहे, काही जण पिळतात काही जण नाही। मी आता लिंबू पिळून फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे, म्हणजे वेफर्सच मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम करणार आहे। आता हे मी त्याच्यामध्ये डीप करून ठेवणार आहे ओव्हरनाईटसाठी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला हे शिजवून घ्यायचे। तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, हे स्वच्छ पुन्हा एकदा पाण्यातून काढून, म्हणजे ह्या पाण्यातून काढून आपल्याला दुसऱ्या गमल्यामध्ये ठेवायचे आहेत। आता इथे पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये 3 चमचे मी मीठ टाकून घेते आणि पाण्याला उकळी आल्यानंतर मी ह्याच्यामध्ये अर्धीच बॅच टाकणार आहे, कारण माझ्याकडे तेवढं मोठं पातेलं नाही आहे। आणि हाय फ्लेमवरती मी 10 मिनटं शिजवते। आपल्याला अर्धे कच्चे शिजवायचे आहेत, कंप्लीट आपल्याला शिजवायचं नाही आहे। आता हे थोडंसं वेळ थंड होते तोपर्यंत मी दुसरी बॅच काढून घेते। आता मी हे घरामध्येच सुकवणार आहे, कारण की माझ्याकडे काही ओपन गॅलरी नाही आहे किंवा टेरेससुद्धा नाही। आमचं टेरेस पूर्ण पॅक आहे। बिल्डिंगमध्ये राहण्याचा हा एक मोठा डिसॲडव्हान्टेज म्हणता येईल। आता घरामध्ये थोडा वेळ सुकवल्यानंतर मी पुन्हा 12 वाजता माझ्या गॅलरीमध्ये ऊन येतं, आता तिथे मी ठेवणार आहे। 2-3 दिवस असे कडक मस्त उन्हामध्ये सुकवल्यानंतर आता बघा तुम्ही वेफर्स किती मस्त झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा उन्हाळी काम झालंय का तुमचं करून मला कमेंटमध्ये